नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इतिहास व नागरिकशास्त्र या पुस्तकातील चॅप्टर 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम आज आपण पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरनं मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलाशी प्रखर लढा दिला. या 27 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात. इसवी सन 1682 खुद्द औरंगजेब बादशाह दक्षिणेत चालून आला, तरी देखील मुघलाबरोबरांच्या या संग्रामात अनेक अडचणीवरती मात करून मराठे हे विजयी झाले. हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजेच भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी असा कालखंड आहे. आपण या पाठात या स्वातंत्र्य संग्रामाचाच अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी हॅलो चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केले नसाल तर अवश्य लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर पाहूयात आपण छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावरती झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झालेला आहे? त्यांचा जन्म कधी झाला आहे? 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावरती झालेला आहे. एका वाक्यामध्ये हे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला किंवा कुठे झाला? तर याच्यामध्ये दोन प्रश्न असू शकतात. एक तर त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी आणि कुठे झाला तर पुरंदर किल्ल्यावरती झाला, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. पुढे शिवाजी महाराजांच्या नंतरनं ते छत्रपती झालेले आहेत. त्यावेळी मराठ्यांचा मुघलाशी संघर्ष चालू होता. अशा स्थितीत औरंगजेब बादशाहचा मुलगा शहजादा अकबर, औरंगजेबचा एक मुलगा आहे आणि त्याचं नाव आहे शहजादा अकबर. औरंगजेबचा एक मुलगा आहे शहजादा अकबर. याने काय केलंय? पित्याविरुद्ध बंड केले, म्हणजेच औरंगजेब याच्या विरोधामध्येच त्यांनी एक बंड केलेले आहे आणि हे बंड बादशाने मोडून काढले. मग अकबर दक्षिणेमध्ये संभाजी महाराजांच्या आश्रयाला आलेला आहे. हा जो शहजादा अकबर आहे तो दक्षिणेमध्ये संभाजी महाराजांच्या आश्रयाला आलेला आहे. त्याचे पारिपत्य करण्यासाठी बादशाह स्वतः 1682 दक्षिणेत आला. त्याचे पारिपत्य म्हणजे कोणाचेच? ह्या अकबराचे पारिपत्य करण्यासाठी, संभाजी महाराज मराठ्यांना संपवण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हा औरंगजेब कधी आला आहे? 1682 दक्षिणेत आला. त्याच्याबरोबर अफाट असे सैन्य आणि प्रभावी तोफखाना होते. अफाट सैन्य आहेत आणि प्रभावी तोफखाने देखील त्याच्या सोबतीला आहेत. त्याच्या म्हणजेच औरंगजेबाच्या सोबतीला. त्याने जंजिऱ्याच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितली आणि पोर्तुगीजांनाही आपल्या बाजूला वळवून घेतले. हा आल्या औरंगजेब यांनी काय केलं आहे? जंजिऱ्याचा जो सिद्धी आहे, सिद्धी जौहर, हा जंजिऱ्याचा जो सिद्धी आहे, या सिद्धीला त्यांनी मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम आखायला सांगितलेलं आहे आणि पोर्तुगीजाला देखील त्यांनी आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवून घेतलं. आणि ह्या दोघांना छत्रपती संभाजी महाराज आणि मराठ्यांच्या विरोधामध्ये उभं केलेलं आहे आणि तो स्वतः. अशा वेळेला अनेक परिस्थितीत किंवा अनेक अडचणींना एकाच वेळीच तोंड देण्याची परिस्थिती हे छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती आलेली होती. संभाजी महाराजांची कारकीर्द ही शिवाजी महाराजांच्या नंतरनं झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले पर्व आहे. महाराजांनी आपल्या कारकिर्दीतच त्यांना मुलकी राज्यकारभाराचे व लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट असे शिक्षण दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये मुलकी राज्यकारभार कसं चालवलं जातं, कोणता कारभार? मुलकी कारभार हे कसं चालवलं जातं आणि लष्करी मोहीम हे कसं आखायचं किंवा त्याचं उत्कृष्ट प्रशिक्षण हे राजांना म्हणजेच छत्रपती संभाजीराजांना त्यांनी दिलेलं आहे. वयाच्या 14व्या वर्षापासून ते राज्याचा कारभार व सैन्याचे आधिपत्य यामध्ये लक्ष घालू लागले होते आणि युवराज असतानाच त्यांनी काय केलं आहे? त्यांनी म्हणजेच छत्रपती संभाजीराजांच्या बाबतीत आहे, त्यांनी मुघलांच्या व आदिलशहांच्या अनेक प्रदेशावरती स्वाऱ्या केलेल्या आहेत. त्यांच्या युद्ध कौशल्याचे वर्णन करताना त्यावेळचा एक फ्रेंचचा प्रवासी आहे, त्याचं नाव आहे ॲबे कॅरे. हे ॲबे कॅरे काय सांगतात? हा फ्रेंच प्रवासी आहे, त्याचं नाव ॲबे कॅरे आहे आणि हे ॲबे कॅरे काय सांगतात? हा युवराज म्हणजेच संभाजी महाराजांच्या बाबतीत ते सांगतायत. हा युवराज लहान जरी असला तरी धैर्यशील. कसा आहे तो? लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस म्हणजे शिवाजी महाराजांच्या कीर्तीस साजेल असाच शूरवीर देखील आहे, असे कोण सांगतो? ॲबे कॅरे.
संभाजी महाराज छत्रपती झाल्यावरती मराठ्यांचा मुघलाशी संघर्ष हा अधिकच तीव्र झाला. काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत, काबूल बघा आजचा अफगाणिस्तान, त्या ठिकाणी काबूल आहे, आणि त्या काबूलपासून आपल्या भारताचं जे दक्षिणेचं टोक आहे कन्याकुमारी, इथपर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा हा औरंगजेबाचा उद्देश होता. आपल्या प्रचंड लष्करी व आर्थिक शक्तीने मराठ्यांचे राज्य साप बुडवून टाकायचे असे त्याचे स्वप्न होते. पण संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने आणि युद्ध कौशल्याने त्याचे हे स्वप्न धुळीस मिळवले आहे. हा जो औरंगजेब होता त्याचं स्वप्न काय होतं? अफगाणिस्तान, काबूल इथून कन्याकुमारीपर्यंत हा जो अखंड भारत आहे, अखंड भारतामध्ये फक्त अफगाणिस्तान नव्हता, बांगलादेश पण होता आणि इतरही पाकिस्तान, सगळंच प्रदेश त्यावेळेस अखंड भारतामध्ये होतं. त्या अखंड भारत भूमीवरती मुघलांचंच वर्चस्व एकछत्री अंमल असायला पाहिजे असं त्याचं स्वप्न होतं. परंतु ते स्वप्न मराठे काय पूर्ण होऊ दिले नाहीत. त्यांचं स्वप्न संभाजी महाराजांनी धुळीस मिळवलेलं आहे. त्यांच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशामध्ये स्वाऱ्या करत होत्या. मराठ्यांचा नाशिकजवळचा रामसेचा किल्ला तर बादशहाच्या सेनानींना दीर्घ प्रयत्न करून जिंकून घेता आला नाही. ते खूप प्रयत्न करत होते. बादशहाचे जे सेनानी होते ते मराठ्यांना हरवण्यासाठी, त्यांचं राज्य बुडवण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. परंतु त्यांना एक नाशिकजवळचा रामसेचा किल्ला, कुठला किल्ला? रामसेचा एक किल्ला आहे नाशिकजवळ. हा साधा किल्लाही त्यांना जिंकता आलेला नाही आहे आणि तो पण खूप दीर्घकाळ त्यांनी प्रयत्न केला होता, तरी त्यांना यश आलं नाही आहे. कोणाला? औरंगजेबाच्या म्हणजेच मुघलांच्या सेनानींना. अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जेरीस आलेला होता. त्यामुळे एकदा अत्यंत संतापाने त्याने आपल्या डोक्यावरचे पागोटे हे जमिनीवरती आपटले आणि त्याने एक प्रतिज्ञा केली की या संभाजीचा पाडाव करेपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही. या संभाजीचा पाडाव म्हणजे यांचं हत्या किंवा त्यांना मी संपवल्याशिवाय डोक्यावरती पुन्हा पागोटे घालणार नाही अशी त्यांनी एक प्रतिज्ञा केली होती. म्हणजे संभाजी महाराजांनी औरंगजेबाला किती हतबल करून टाकलेले होते हे त्यांच्या वाक्यावरून, त्याच्या प्रतिज्ञेवरून आपण समजून घेतलं पाहिजे. आता संभाजी महाराज यांची जी कारकीर्द आहे त्यामध्ये सिद्धी विरुद्धची त्यांनी जी मोहीम आखली होती त्याच्याबद्दल आता आपण बघूयात. जंजिऱ्याच्या सिद्धी मराठी मुलकाला उपद्रव देत होता. उपद्रव म्हणजे त्रास देत होता. मराठ्यांच्या मुलकावरती धाडी तो टाकायचा आणि तेथे काय करायचो? जाळपोळ करायचा. मराठी मुलकावरती धाडी टाकायचा, जाळपोळ करायचा, लुटालूट करायचा आणि जनतेवरती अनुनित असे अत्याचार तो करत होता. घरात जैसा उंदीर तैसा राजास सिद्धी, म्हणजे घरामध्ये जसा उंदीर असतो, सर्व कुरतडतो, नासूत करतो, त्या प्रकारे राज्यामध्ये देखील उंदीर एक आहे आणि त्याचं नाव आहे सिद्धी. म्हणजेच घरात जसा उंदीर तैसा राजास सिद्धी असे त्याचे वर्णन हे सभासदाने केलेले आहेत. सभासद हे बखरकार आहेत, इतिहासकार. इतिहास लेखनाची ही एक नवीन पद्धती आहे. ते बखरकार, त्यांचं नाव सभासद आहे. त्यांनी हे सांगून ठेवलेलं आहे की घरात जसा उंदीर तैसा राजास सिद्धी. हे कोणी सांगितलं? तर सभासदाने सांगितलं आहे. जोड्यात जुळवा किंवा एका वाक्यात हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. संभाजी महाराजांनी 1682 त्याच्या विरुद्ध मोहीम उघडली. त्याच्या सैन्याने त्याच्या ताब्यातील दंडाराजपुरी या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिऱ्यावरती तोफांचा भडीमार केला. मग संभाजीराजाचे जे सैनिक होते मराठे, त्यांनी काय केलं आहे? दंडाराजपुरी हा किल्ला आहे जंजिऱ्याचा, ह्या सिद्धीचा, त्याला त्यांनी वेढा घातला आणि जंजिऱ्यावरती त्यांनी तोफांचा भडीमार केला. आणि त्याच वेळेस झालं काय? मुघलाचे सैन्य हे स्वराज्यावरती चालून आले. त्यामुळे जंजिऱ्याची मोहीम ही अर्धवट सोडून संभाजी महाराजांना मागे फिरावं लागलं आहे. म्हणजे दंडाराजपुरी किल्ल्यावरती आक्रमण सुरू आहे, जंजिऱ्यावरती तोफांचा भडीमार सुरू आहे. त्याच वेळेला औरंगजेबाने काय केलं आहे? मराठे या पोर्तुगीजांना हरवण्यासाठी, या सिद्धीला हरवण्यासाठी सिद्धीच्या मोहिमेवरती आहेत. तर मराठ्यांचे जे प्रदेश होते मोकळे, त्या ठिकाणी त्यांनी आक्रमण सुरुवात केली. मग संभाजीराजांना ती मोहीम अर्धवट, म्हणजे ते जिंकतच होते, ती मोहीम त्यांना अर्धवट सोडून हे स्वराज्य रक्षणासाठी त्यांना मागं फिरावं लागलेलं आहे. त्याच्यानंतर पाहूयात आपण पोर्तुगीजाविरुद्धची मोहीम. गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाशी हातमिळवणी केली. त्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले आहेत.
त्यांनी 1683 पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावरती हल्ला केला. महाराजांनी लगेच 82 नंतर लगेच 83 काय केलं आहे, पोर्तुगीजांच्या ताब्यातील रेवदंडा बंदर आहे आणि त्यावरती त्यांनी हल्ला चढवायला सुरुवात केली. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या ताब्यातील फोंडा किल्ला होता त्याला त्यांनी वेढा घातला. म्हणजे एकीकडे मराठे रेवदंडा बंदरावरती हल्ला करतायत आणि पोर्तुगीज काय करतात, रेवदंडावर त्या ठिकाणी ते प्रतिरोध करत आहेत आणि शिवाय त्यांनी मराठ्यांच्या प्रदेशावरती त्यांनी जो फोंडा किल्ला आहे त्या ठिकाणी त्यांनी वेढा घातला. मराठ्यांनी वेढा मोडून काढलेला आहे आणि गोव्यावरती त्यांनी चढाई केली. या लढाईमध्ये येसाजी कंके याने पराक्रमाची शर्त केली आणि यात पोर्तुगीजचा गव्हर्नर हा घायाळ झाला, त्याला माघार घ्यावी लागली. संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला. पोर्तुगीज हे मोठ्या संकटामध्ये त्यावेळेला सापडले होते आणि त्याचवेळी मुघलांनी दक्षिण कोकणवरती आक्रमण केल्याची बातमी संभाजी महाराजांना समजली. त्यामुळे हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी हे परतावे लागले. त्याच वेळेला त्यांचा सुपडा साफ करून टाकला असता महाराजांनी पोर्तुगीजांचा. परंतु मुघलांनी राजांच्या प्रदेशावरती आक्रमण केल्यामुळे पोर्तुगीजांचा जो विजय त्यांच्यावरती विजय मिळवत होते तो विजय हाती आलेला विजय सोडून आपला प्रदेश वाचवण्यासाठी राजांना परत फिरवावं लागले आहे. आदिलशाही व कुतुबशाहींचा शेवट पाहूयात आता. औरंगजेबाला मराठ्याविरुद्धच्या मोहिमेत यश येत नव्हते, त्यामुळे त्यांनी ती मोहीम स्थगित केली. औरंगजेब मराठ्यांच्या विरुद्ध लढला परंतु त्यांना तिथं काही यश येत नव्हतं. मग त्यांनी ती मोहीम सोडली की मराठ्यांच्या नादाला आता लागायचं नाही आहे, आता काय केलं पाहिजे आपण, आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे त्यांनी त्यांचा मोर्चा वळवला आणि औरंगजेबाने ती राज्य जिंकून घेतली. ही दोन्ही राज्यांची संपत्ती आणि लष्कर हे मुघलांच्या हाती आल्यामुळे औरंगजेबाची जी स्थिती आहे ती आणखीन मजबूत झाली. त्यानंतर मराठ्यांचा पाडाव करण्यावरती आपली सर्व शक्ती त्यांनी केंद्रित केली. त्यांच्या प्रदेशावरती चोहोबाजूंनी हल्लेही चढवले. मुघल सेनेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा सेनापती हंबीरराव मोहिते हे मारले गेले. त्यामुळे संभाजी महाराजांची लष्करी बाजूही त्यावेळेस कमकुत झालेली आहे. संभाजी महाराजांचा मुलकी कारभार पाहूयात. संभाजी महाराजांनी युद्धाच्या या धामधुमीत आपल्या मुलकी राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केलेले नाहीत. त्यांनी शिवरायांच्या काळातील चोख न्याय व महसूल व्यवस्था तशीच चालू ठेवली. शिवरायांच्या काळातील न्याय हे कसं होतं, चोख होतं. चोख न्याय आणि जी महसूलची व्यवस्था होती ती तशीच राजाने म्हणजे संभाजीराजांनी चालू ठेवली आहे. स्वराज्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांना तसेच सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन दिले. जो कोणी स्वराज्याच्या विरुद्ध बंडखोरी करेल आणि जनतेला त्रास देईल मग तो कोणी का असेना, बडातला बडा वतनदार जरी असला तरी त्याला कठोर शासन हे छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे. महाराणी येसूबाईंना राज्यकारभारचे अधिकारही दिलेत त्यांनी. त्यांचा स्वतःचा त्यांनी सिक्का तयार करून दिला. शिवरायांचे प्रजाहिताचे धोरण हे त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये पुढे पण तसेच चालू ठेवलेत. संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा ह्या अवगत होत्या. त्यांनी ग्रंथलेखनी केल्या आहेत. राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथाचे अवलोकन करून त्यांचे सार हे बुधभूषण या ग्रंथामध्ये संभाजीराजांनी मांडलेले आहेत. संभाजीराजांचा मृत्यू पाहूयात आपण आता. संभाजी महाराज यांना नमवण्यासाठी औरंगजेब हे संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. त्याने मुकर्रब खान याची नेमणूक कोल्हापूर या प्रांतावरती केली आणि महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुकर्रब खानास कळाली तेव्हा त्याने त्या ठिकाणी छापा घालून संभाजी महाराजांना ते पकडलेत. बादशाहपुढे नेण्यात आल्यानंतर त्यांच्यापुढे ते अतिशय बाणेदारपणे वागलेत. मग बादशाहाने हुकूम दिला त्यांना आणि त्या हुकमाने 11 मार्च 1689 रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार मारण्यात आले. मराठ्यांचा हाच छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेला. त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलाविरुद्धचा संघर्ष हा अधिकच तीव्र केलेला आहे. छत्रपती संभाजीराजे आता मृत्यू पावले आहेत पण मराठे हे कमी नाही पडलेत, तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अधिकच त्यांचे हल्ले तीव्र झालेले आहेत. छत्रपती राजाराम महाराज पाहूयात आता. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होते. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी कधी
राजाराम महाराजांचा जन्म कधी झाला आहे? 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावरती त्यांचा जन्म झाला. या ठिकाणी 2 प्रश्न असू शकतात. एक तर छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म कधी झाला? तर 24 फेब्रुवारी 1670 आणि कुठे झाला? तर रायगड किल्ल्यावरती झाला. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरनं ते छत्रपती झाले. आता मराठ्यांचे राज्य येणार, आता मराठ्याचे राज्य जिंकून घेण्याचे आपले जे स्वप्न साकार होणार असे औरंगजेबाला त्यावेळेस वाटू लागले. संभाजी महाराज गेले, आता आपण काय करणार? मराठ्यांचे राज्य हे लयास जाणार आहे आणि आपण मराठ्यांचे राज्य हे जिंकून घेणार असे स्वप्न हा औरंगजेब बघू लागला. म्हणून त्याने काय केला? रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानाला त्यांनी पाठवल्यात. आत्ता त्यांच्यासमोर एक टार्गेट होतं. कोण? राजाराम महाराज. राजाराम महाराजांना संपवण्यासाठी त्यांनी काय केलं आहे? जुल्फिकार खानाला त्यांनी पाठवलेत रायगडाला वेढा घालण्यासाठी. त्यावेळी राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे सगळेजण कुठे होते? रायगडावरतीच होते. रायगडावरती कोण कोण आहेत बघा? छत्रपती राजाराम महाराज, त्यांची महाराणी ताराबाई म्हणजे त्यांच्या पत्नी आहेत महाराणी ताराबाई, तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई आहेत आणि त्यांचे पुत्र शाहू. हे सगळे कुठे आहेत? रायगडावरतीच होते. कोणकोणते? राजाराम महाराज आहेत, त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई, तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई आणि त्यांचा पुत्र शाहू. म्हणजे पूर्ण छत्रपती कुटुंबच रायगडावरती त्यावेळेस होते. या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे हे धोक्याचे होते. नक्कीच हे धोक्याचे होते. या प्रसंगी येसूबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धैर्याने तोंड दिलेत. कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचेच नाही असे ठरवून त्याने रायगडावरती महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेतले. आणि रायगडावरती काही महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेण्यात आलेत. ते कोणते निर्णय आहेत? तर त्यानुसार राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावे असे ठरले. तसेच महाराणी येसूबाई आणि आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा तसेच असे धोरण हे ठरवण्यात आले. येसूबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावरती न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय हे स्वराज्य प्रेमाचे व पराकोटीच्या स्वार्थत्यागाचे उदाहरण आहे. येसूबाईंनी काय केलं आहे? राजाराम महाराजांना दूर जिंजीला पाठवलेत आणि राजाराम महाराजांना त्यांनी छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हा जो निर्णय आहे ते स्वराज्य प्रेमाचे व पराकोटीच्या स्वार्थत्यागाचे उदाहरण आहे. त्याने स्वतःच्या व पुत्राच्या प्राणाची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपतीस सुरक्षित ठेवले आहे. बघा, मराठ्याचे जो छत्रपती आहे राजाराम महाराज यांना सुरक्षित केलं आहे आणि स्वतःचा जीव आणि आपला पुत्र शाहू यांचा जीव धोक्यात टाकून ते रायगडावरतीच थांबले आहेत. परंतु राज्य चालवणारे जे छत्रपती आहेत त्यांना त्यांनी दूर जिंजीला सुरक्षित ठिकाणी पाठवलेले आहेत. राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण. 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज आपल्या काही सहकार्यासह रायगडाच्या वेढ्यातून निसटलेत आणि त्याने दक्षिणेमध्ये जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. कधी निसटले ते? 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज आपले काही निवडक सहकारी याच्यासोबत ते रायगडातून निसटलेले आहेत. हा जो जिंजीचा जो किल्ला आहे तो अभेद्य किल्ला होता. अभेद्य म्हणजे ज्याला भेदता येत नाही, तो जिंकताच कोणाला येऊ शकत नाही असा हा जिंजीचा किल्ला होता. हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना सोपेही नव्हते. आणि राजाराम महाराजांच्या सोबतीला कोणकोणते? प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ आणि रूपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना बरोबर घेऊन राजाराम महाराज हे जिंजीला त्यावेळेस पोहोचलेले आहेत. मराठ्यांच्या हालचाली. मुघल सामर्थ्यापुढे रायगड दीर्घकाळ लढवणे हे कठीण होते. आता मुघलांचं जे सामर्थ्य आहे त्याच्यासमोर रायगड हे दीर्घकाळ टिकवणे कठीण होते. मुघलांनी नोव्हेंबर 1689 मध्ये रायगड ताब्यात घेतला. हे जे मुघल आहेत त्यांनी काय केलं आहे? नोव्हेंबर 1689 मध्ये रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येसूबाई व शाहू यांना त्यांनी काय केलं आहे? कैद केलेलं आहे. रायगडावरती रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येसूबाई आणि शाहू हे जे त्या गडावरती होते त्यांना त्यांनी कैद केलं आहे. जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलाविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावरती सोपवली होती. ज्यावेळेस राजाराम महाराज जिंजीला निघाले त्यावेळेला मागे कोण होते? येसूबाई आणि शाहू होते. मग त्यांची जबाबदारी जी आहे त्यांनी कोणाच्यावरती सोपवली होती? रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव या शूर सेनापती, शूरवीर सरदारावरती रायगडाची जबाबदारी, येसूबाईंची जबाबदारी आणि शाहू महाराजांची जबाबदारी ही सोपवली होती.
मराठ्याच्या दृष्टीने परिस्थिती ही अतिशय आणीबाणीची होती. औरंगजेबाने मराठ्याच्या सरदारांना वतने आणि जहागिरी देऊन आपल्या बाजूला वळवून घेतले होते. हा जो औरंगजेब होता याचं एक युद्धतंत्र होतं. तो काय करायचा, मराठ्याच्या सरदारांना तो वतने आणि जहागिरी देऊन टाकायचा आणि आपल्या बाजूला वळवून टाकायचा. आता जहागिरी म्हणजे काय, एखादा प्रदेश देऊन टाकायचं, तिथलं सरदेशमुखी तुम्ही वसूल करा, महसूल पद्धतीमध्ये त्याला चौथाई वगैरे देऊन टाकायचा. त्यामुळे मराठे सरदार हे बळी पडायचे. मराठेच नव्हे, इतरही सरदार अशा आमिषाला बळी पडायचे आणि फितुरी करायचे. हे त्याचं युद्धतंत्र होतं. मग त्याला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी देखील त्याचंच युद्धतंत्र वापरलेलं आहे. म्हणजे मुघल प्रदेश जरी जिंकले तर त्या प्रदेशाची जहागिरी तो प्रदेश जिंकणाऱ्या सरदारास दिली जाईल असे आश्वासन राजाने दिले. राजाराम महाराजांनी काय केलं, मुघलांच्या प्रदेशावरती आक्रमण करा, तो प्रदेश तुम्ही जिंकलात तर त्या प्रदेशाची जहागिरी जी आहे, वतनदारी जहागिरी, ही तुम्हासच दिली जाईल अशी आश्वासन दिले. आणि हे आश्वासन दिल्यानंतर अनेक सरदार हे पुढे आलेत. छत्रपतीच्या या आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले. त्यांनी मुघल प्रदेशावरती धडाक्याने आक्रमणाला सुरुवात केली आणि मुघल सेनानींना पराभूतही केले. या पराक्रमामध्ये संताजी व धनाजी आकडेवरती होते. बघा, हा जो पराक्रम गाजवण्यामध्ये कोण कोण पुढे होते, संताजी व धनाजी हे सर्वात पुढे होते. त्यांचे अनपेक्षित हल्ले, त्यांचे हल्ले कशाचे, संताजी आणि धनाजीचे हल्ले कसे असायचे, अनपेक्षित, अपेक्षाच नाही, अचानक आले आणि ठोकून गेले. त्याचबरोबर गनिमी कावा या युद्धतंत्रामुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधन सामग्रीचा व अवजड तोफखान्याचा उपयोग करणं देखील कठीण झाले. मुघलाकडे युद्धतंत्र होतं, प्रचंड साधन सामग्री होती, अवघड तोफखाने होते, त्यांना फुरसतच ते द्यायचे नाहीत. गेले की ठोकले आणि परत निघून आले. अशा पद्धतीचा त्यांचा कार्यक्रम असायचा. फारसे किल्ले, प्रदेश व खजिना ताब्यात नसताना देखील मराठ्यांनी त्यांना सळो की पळो करून सोडलेले होते. एकदा तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशाहच्या छावणीवरती अचानक हल्ला केला आणि त्याच्या बादशाहच्या तंबूवरील सोन्याचा कळसच त्यांनी कापून आणलेला होता. कोण, संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांनी. जिंजीला वेळा, रायगड ताब्यात घेतल्यावरती बादशाहने जुल्फिकार खानाला दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवरती पाठवले. आता रायगड ताब्यात आला, मग या जुल्फिकार खानानेच रायगड ताब्यात घेतला होता. मग याच जुल्फिकार खानाला बादशाहने काय केलं आहे, दक्षिणेस जिंजीला स्वारी करण्यासाठी पाठवले. आणि जिंजीमध्ये कोण होते, राजाराम महाराज गेलेले होते. मग तिथं स्वारी करण्यासाठी या जुल्फिकार खानाला त्यांनी पाठवले आहे. मग हा जुल्फिकार खान तिथे गेला, जिंजीला त्यांनी वेढा घातला. मराठ्यांनी जिंजीचा किल्ला जवळजवळ 8 वर्ष निकराने लढवलेला आहे. संताजी व धनाजी यांनी हा वेढा घातलेल्या मुघल सेनेवरती बाहेरूनही हल्ले केलेत. अखेरीस राजाराम महाराज या वेढ्यातून बाहेर पडून महाराष्ट्रामध्ये परतले. त्यानंतर जुल्फिकार खानाने जिंजीचा किल्ला हा जिंकून घेतला. राजाराम महाराज परत आल्यामुळे मराठ्यांचा जोर हा अधिकच वाढला. त्यांनी मुघलांच्या ताब्यातील खानदेश, वराड, बागलाण या प्रदेशावरती त्यांनी हल्ले चढवले. राजाराम महाराजांनी आपल्या समंजस वृत्तीने आणि मुत्सद्देगिरीने संताजी व धनाजी यांच्यासारखे शेकडो वीर तयार केलेले होते. त्यांच्यामध्ये स्वराज्य रक्षणाची प्रेरणा निर्माण करून मोलाची कामगिरी पार पाडलेली होती. परंतु हे सर्व घडत असताना 2 मार्च 1700 राजाराम महाराजांचे अल्पशा आजाराने सिंहगडावरती त्यांचं निधन झालेलं आहे. राजाराम महाराज विचारी आणि मनमिळावू हे स्वभावाचे होते. मराठी राज्यातील सर्व कर्तबगार माणसांना त्यांनी एकत्र आणले, त्यांची त्यांनी एकजूट केली व त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण केले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 11 वर्षे त्यांनी औरंगजेबाला मोठ्या धैर्याने व चिकाटीने टक्कर दिली. अत्यंत कठीण समयी स्वराज्याचे संरक्षण ही राजाराम महाराजांची सर्वात मोठी कामगिरी आहे. बघा, अतिशय कठीण होते. एकतर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं होतं 80 मध्ये, संभाजी महाराजांचं 1689 निधन झालं 9 वर्षांनी. आणि त्यानंतर त्यांनी राज्याची धुरा सांभाळली. अतिशय कठीण परिस्थिती होती. त्यांच्या हातात राज्य आलं आणि ते रायगडामध्ये अडकले वेड्यात. तिथून ते जिंजीला गेले, तिथेही ते अडकलेत. तिथूनही त्यांनी कारभार चालवला. म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी अत्यंत मुत्सद्दीपणाने राजकारभाराची जबाबदारी पार पाडलेली आहे. रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम महाराज यांचे त्यांचं वर्णन करताना ते सांगतात की स्थिर बुद्धी या विशेषणाचा ते उपयोग केलेला आहे. स्थिर बुद्धी म्हणजे अतिशय समंजस, बॅलन्स्ड थॉट.
त्यांनी केलेला हा उल्लेख पूर्णपणे यथार्थ देखील राजाराम महाराजावरती बसतोय. आता महाराणी ताराबाई आपण पाहूयात. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरनं औरंगजेबाला वाटले की आपण संघर्ष जिंकला, पण परिस्थिती मात्र ही उलट होती. औरंगजेब लढाया लढाई जिंकत होता, पण त्याला युद्ध मात्र काही जिंकता येत नव्हते. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे नेतृत्व करण्यास राजाराम महाराजांच्या कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई ह्या पुढे आलेल्या आहेत. त्याच वेळेला परिस्थिती अतिशय बिकट आहे. मुघल इतिहासकार खाफी खान याने महाराणी ताराबाई यांचे वर्णन पुढील शब्दात केले बघा. हे इतिहासकार जे आहेत, मुघल जे होते ना, त्यांचं एक खूप छान होतं की त्यांचा इतिहास लिहिण्यासाठी ते इतिहासकारच सोबतीला घेऊन फिरायचे. मग जे हे इतिहासकार आहेत खाफी खान महाराणी ताराबाई यांच्याबद्दल ते सांगतात की ती बुद्धिमान आणि शहाणी होती. ती म्हणजेच महाराणी ताराबाई. ती कशी होती? ती बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीमध्ये नवऱ्यांच्या हयातीतच, म्हणजे नवरा जिवंत होता त्याच वेळेस हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता. म्हणजे राज्यकारभार कसं केलं जावं आणि सैन्याची व्यवस्था कशी लावली जावी, कशी लावतात या बाबतीमध्ये त्यांना चांगलं ज्ञान होतं, असं त्यांना म्हणायचं आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदारांच्या सहाय्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याचा संघर्ष नेटाने पुढे चालू ठेवला. औरंगजेबाने सातारा, पन्हाळा ही मराठ्यांची ठिकाणे जिंकली, तर मराठेही गप्प नाही राहिलेत. तर मराठ्यांनी काय केलं आहे? मुघलांच्या ताब्यातील मध्य प्रदेश, गुजरात या प्रदेशामध्ये त्यांनी धडक मारलेली आहे. ताराबाईंनी युद्धाचे क्षेत्र विस्तारले. कृष्णाजी सावंत, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, कृष्णाजी सावंत, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलाविरुद्ध प्रचंड संघर्ष करू लागले होते. युद्धांचे पारडे बदलत चालल्याची खूणच होती. महाराणी ताराबाईंनी 7 वर्ष संघर्ष केला, राज्य राखले, सगळा कारभार एक हाती घेऊन सरदारांना स्वराज्य कार्याला जोडून घेतले. सिरोंज, मंदसौर, माळवा. कोणते? सिरोंज, मंदसौर, माळवा येथपर्यंत मराठे सरदार हे मुघलाविरुद्ध लढू लागले होते. आणि या बाबतीमध्येच हा खाफी खान लिहितो की राजारामाची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडवली. ती तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण हे प्रकर्षाने प्रकट झालेले आहेत. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्याची धामधूम दिवसेंदिवसही वाढतच गेले, असे तो लिहितो. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा ह्या महाराणी ताराबाईंनी पुढे चालवला. मराठ्यांच्या या आक्रमक चढायामुळे औरंगजेब हताश झाला. सतत 25 वर्षे मुघल मराठे संघर्ष चालू होता. मराठ्यांचा पाडाव करणे मुघलांना जमलेच नाही. अशा परिस्थितीमध्ये औरंगजेब बादशाहचा 1707 मध्ये अहमदनगर येथे मृत्यू झाला. हा जो औरंगजेब आहे कधी गेला? 1707 मध्ये हा औरंगजेब मृत्यू पावलेला आहे. त्याच्या मृत्यूबरोबरच मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम देखील समाप्त झाला. मराठ्याचा हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे मुघल सत्ताधीशांनी बाळगलेली साम्राज्याची लालसा आणि मराठ्यांच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यांच्यातील हा लढा होता. आणि त्यात मराठ्यांचा विजय झालेला आहे. इतकेच नव्हे तर नंतरच्या काळामध्ये औरंगजेबाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यात मराठे हे अग्रेसर राहिले. दिल्लीच्या तख्तावरती नियंत्रण ठेवत त्यांनी जवळपास सर्व हिंदुस्थानचा कारभार पाहिला व रक्षणही केले. त्यामुळे 18वे शतक हे मराठ्यांचे शतक मानले जाते. या शतकातील मराठ्यांच्या कामगिरीचा इतिहास आपण पुढील पाठात लवकरच पाहणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी भोसले घराण्याची वंशावळ या ठिकाणी दिलेली आहे. आपण 3 शॉर्टमध्ये पाहूयात. सर्वप्रथम आहेत या ठिकाणी मालोजी राजे. सर्वप्रथम आहेत मालोजी राजे. मालोजी राजेंचे पुत्र आहेत शहाजी राजे. यांची कारकीर्द म्हणजे यांचा जन्म 1594 मध्ये होतो आणि मृत्यू 1664 मध्ये होतो. शहाजी राजांना 3 पुत्र आहेत. एक आहेत संभाजी, दुसरे आहेत शिवाजी महाराज आणि तिसरे आहेत व्यंकोजी. आता या ठिकाणी आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचंच वंशावळ बघणार आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये झाला आणि मृत्यू 1680 मध्ये झालेला आहे. शिवाजी महाराजांना 2 पुत्र आहेत. एक छत्रपती संभाजी महाराज, दुसरे आहेत राजाराम महाराज. सर्वप्रथम आपण छत्रपती संभाजी महाराज पाहूयात. संभाजी महाराजांचा जन्म 1657 मध्ये झाला. 1691 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्यांचा एक पुत्र आहे छत्रपती शाहू महाराज. त्यांचा जन्म झाला आहे 1682 मध्ये आणि मृत्यू आहे 1749 मध्ये. शाहू महाराजांचा एक छत्रपती राम राजा
हे दत्तक वारस आहेत. ते 1750 ते 1777मध्ये ही त्यांची कारकीर्द आहे. त्याबरोबर आता बघूयात आपण छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती राजाराम महाराजांना 2 पुत्र आहेत. एक छत्रपती शिवाजी हे ताराबाईंचा पुत्र आहे आणि छत्रपती संभाजी हा राजेशबाईंचा पुत्र आहे. त्यापैकी छत्रपती ताराबाईंचा पुत्र हा रामराजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र आहे. छत्रपती शिवाजींचा पुत्र आहे. सातारा गादीकडे हा दत्तक देण्यात आलेला आहे. म्हणजे ते सातारा गादीचे दत्तक वारस आहेत. अशा पद्धतीने हे प्रकरण या ठिकाणी संपलेला, हा धडा संपलेला आहे. नेक्स्ट आपण पुढच्या धड्यामध्ये लवकरच भेटणार आहोत. मराठ्यांच्या राजसत्तेचा विस्तार. तत्पूर्वी आपल्या हॅलो चव्हाण सर या चॅनलला कोणी लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करून घ्या. दिवाळीची सुट्टी अपेक्षा करतो की सर्वांनी आनंदामध्ये घालवली असेल. मी पण दिवाळीची सुट्टीचा आनंद घेतो आहे. आपण सर्वांनी असेच अभ्यास करत राहा, असेच चॅनल बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसाल तर आपल्या मित्रांना, वर्गमित्रांना सांगा शेअर्स करायला, लाईक करायला, सबस्क्राईब करायला. धन्यवाद.